नमस्कार मित्रांनो. कधी तुम्हाला असं वाटतं का की बाकीचे लोक खूप स्मार्ट आहेत आणि आपण थोडे मागे आहोत? कोणतीही गोष्ट त्यांना पटकन समजते, मात्र आपल्याला थोडा वेळ लागतो. पण एक गोष्ट सांगू का, कदाचित सत्य याच्या अगदी उलट असू शकतं. कधी कधी खूप बुद्धिमान लोक स्वतःलाच कमी समजतात, कारण त्यांचा मेंदू इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीनं काम करत असतो. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मानसशास्त्रावर आधारित 10 संकेत जाणून घेणार आहोत, जे दर्शवतात की तुमचा बुद्ध्यांक म्हणजेच IQ तुम्हाला वाटतो त्यापेक्षा जास्त असू शकतो. आणि या संकेतांपैकी 10वा संकेत तर असा आहे जो इतिहासातील जवळजवळ सर्व महान जिनियस लोकांमध्ये दिसून आला होता. पहिला संकेत म्हणजे स्वतःशी बोलणं. हे ऐकायला थोडं विचित्र वाटू शकतं, पण मानसशास्त्रातील संशोधन हे सांगतं की जे लोक विचार करताना स्वतःशी बोलतात ते कोणतीही माहिती जास्त चांगल्या प्रकारे समजून घेतात आणि ती जास्त काळ लक्षातही ठेवतात. म्हणजे तुम्ही स्वतःशी बोलत असाल तर तुम्ही स्वतःला वेडं समजू नका, कारण तुमचा मेंदू गुंतागुंतीच्या विचारांना नीट समजून घेणारा आहे. दुसरा संकेत आहे जास्त विचार करणं, म्हणजे ओव्हर थिंकिंग. तुम्ही एखादं संभाषण पुन्हा पुन्हा मनात आठवता का? आपण घेतलेल्या निर्णयांवर स्वतःलाच प्रश्न विचारता का? तर घाबरू नका, याला न्यूरोसायन्समध्ये मेटाकॉग्निशन म्हणतात, म्हणजे स्वतःच्या विचारांबद्दल सखोल विचार करण्याची क्षमता. हे अनेकदा उच्च बुद्धिमत्तेचं लक्षण असतं. तिसरा संकेत म्हणजे त्याच त्या गोष्टी करण्याचा कंटाळा येणं. जर तुम्हाला एकसुरी पुनरावृत्ती होणाऱ्या कामांमध्ये रस वाटत नसेल तर याचा अर्थ तुम्ही आळशी आहात असा नाही, तर याचा अर्थ तुमच्या मेंदूला नाविन्य आणि आव्हानांची गरज आहे. त्यामुळे अत्यंत बुद्धिमान लोकांचा मेंदू पटकन आनंद शोधतो, म्हणून साधी आणि रोजची कामं करताना त्यांना फार समाधान वाटत नाही. बुद्धिमान असण्याचं हे आणखी एक लक्षण आहे. चौथा संकेत म्हणजे स्वतःवर शंका घेणं. तुम्ही कधी स्वतःलाच विचारता का की मी खरंच चांगला किंवा चांगली आहे का? डनिंग क्रुगर इफेक्टच्या संकल्पनेनुसार ज्यांना कमी माहिती असते ते जास्त आत्मविश्वास दाखवतात आणि ज्यांना जास्त माहिती असते त्यांना अजून किती शिकायचं आहे याची जाणीव असते. त्यामुळे तुम्ही जर तुमच्या क्षमतेवर स्वतःलाच वारंवार प्रश्न विचारत असाल तर कदाचित तुम्हाला वाटतं त्यापेक्षा तुम्ही अधिक जाणकार आणि कुशाग्र आहात. पाचवा संकेत म्हणजे रात्री उशिरापर्यंत जागणं. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या संशोधनानुसार जे लोक उशिरापर्यंत जागतात ते अनेकदा इंटेलिजन्स टेस्टमध्ये जास्त गुण मिळवतात. जेव्हा आपल्या भोवतीचा सगळा गोंधळ आणि लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी कमी होतात तेव्हा मेंदू अधिक तल्लख होऊन मोकळेपणानं विचार करू शकतो. त्यामुळे नवीन आणि क्रिएटिव्ह आयडिया सहज सुचतात. तुमच्यातही हे लक्षण असेल तर स्वतःला कमी लेखू नका आणि नवनवीन योजना आकारात आणा. सहावा संकेत म्हणजे सूक्ष्म आवाजांबद्दल खूप संवेदनशील असणं. घड्याळाची टिकटिक, एखाद्याचं जोरात श्वास घेणं किंवा दूरवरून येणारे सूक्ष्म आवाज तुम्हाला लगेच जाणवतात का? तर ही ओव्हर सेन्सिटिव्हिटी नसून याला हाय सेन्सरी प्रोसेसिंग म्हणतात. तुम्हालाही असे सूक्ष्म आवाज पटकन ऐकू येत असतील तर तुमचा मेंदू वातावरणातून सूक्ष्म ध्वनिलहरींची सरासरीपेक्षा जास्त माहिती घेत असतो. त्यामुळे तुम्हाला साऊंड पॅटर्न्स पटकन ओळखता येतात. याचा अर्थ तुमचा बुद्ध्यांक कमालीचा उच्च आहे. सातवा संकेत म्हणजे आपली कामं पुढे ढकलत राहणं, म्हणजेच प्रोक्रॅस्टिनेशन. युनिव्हर्सिटी ऑफ कॅल्गरीच्या मानसशास्त्रज्ञांना असं आढळलं की अनेक उच्च IQ असलेले लोक ॲक्टिव्ह प्रोक्रॅस्टिनेशन वापरतात. त्यांचा मेंदू निरर्थकतेनं व्यस्त ठेवणारी कामं पसंत करत नाही. ते आधी विचार करतात, योजना बनवतात आणि मग शेवटच्या क्षणी उत्तम कामगिरी करतात. आठवा संकेत म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी लक्षात राहणं, जसं एखाद्या घटनेची अचूक तारीख, डॉक्युमेंटरीतील छोटंसं तथ्य किंवा एखाद्या जुन्या चित्रपटातील डायलॉग. हे जर तुम्हाला पटकन आठवत असेल तर तुमची वर्किंग मेमरी चांगली असू शकते. तल्लख बुद्धीचं हे एक उत्तम उदाहरण आहे. नववा संकेत म्हणजे इतरांच्या कोणत्याही भावना स्वतः सखोल अनुभवणं. काही लोकांना इतरांच्या भावना पटकन समजतात. त्यांना दुसऱ्यांचं दुःख किंवा आनंद मनापासून जाणवतो.
ही तुमची दुबळी बाजू नाही, तर हे भावनिक बुद्धिमत्तेचं लक्षण आहे. मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीला मी जसं तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे 10वा संकेत हा सर्वात महत्त्वाचा संकेत आहे. तो म्हणजे सतत नवीन काहीतरी शिकत राहणं. इतिहासातील जवळजवळ सर्व महान लोकांमध्ये एक गोष्ट समान होती. ते कधीही शिकणं थांबवत नव्हते. ते वाचत राहिले, प्रश्न विचारत राहिले आणि नवीन गोष्टी समजून घेत राहिले. जर तुमच्यातही ही सवय असेल तर तुमचा मेंदू खरोखरच खूप तल्लख आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, स्मार्ट असणं म्हणजे फक्त परीक्षेत जास्त गुण मिळवणं नाही, तर स्मार्ट असणं म्हणजे जिज्ञासा, समज, संवेदनशीलता आणि सतत शिकण्याची इच्छा. म्हणून पुढच्या वेळी कोणी तुम्हाला तू खूप शांत आहेस, तू खूप विचार करतेस किंवा तू वेगळी आहेस असं जर म्हणेल तर फक्त हलकीशी स्माईल द्या, कारण अनेकदा ह्याच गोष्टी खऱ्या बुद्धिमत्तेची ओळख असतात. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा की या 10 संकेतांपैकी तुमच्यात किती आहेत. पुन्हा लवकरच भेटू. धन्यवाद.